Hello student, today's topic is reproduction in lower and higher animals. Let's look at the can you recall and list the various life processes. Now here we should know what are the various life processes. Life processes means what? The processes or activity which are essential फॉर आवर सर्वायवल. आपल्या जगण्यासाठी इम्पॉर्टंट अशा ज्या प्रोसेसेस असणार आहेत त्यांना आपण लाईफ प्रोसेसेस म्हणणार, ज्यांच्यामध्ये आपण इन्क्लूड करतो डायजेशन और न्यूट्रिशन, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, एक्सक्रीशन, नर्वस कोऑर्डिनेशन अँड रिप्रोडक्शन. ओके, प्रत्येक प्रोसेसेस हे वेगवेगळ्या सिस्टीमने कॅरी होते. डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशन सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, excretory system, nervous system, reproductive system. Okay, and all these processes are very essential for our survival. आता या ठिकाणी या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत रिप्रोडक्शन. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन? हियर इज द डेफिनेशन. Reproduction is defined as the biological process of formation of new life forms from pre-existing similar life. रिप्रोडक्शन प्रोसेस म्हणजे काय आहे? ही एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळते. याच्यामध्ये एक नवीन लाईफ तयार होते, एक नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझमपासून. जर हनीबीचं आपण एक्झाम्पल घेतलं, हनीबी रिप्रोड्युसेस सेम काइंड ऑफ ॲनिमल. ओके, म्हणजे हनीबीपासून हनीबी तयार होणे. एक हनीबी, पॅरेंट हनीबी ही डॉटर हनीबी तयार करते. ठीक आहे, तर डॉटर हनीबी जी आहे ती न्यू फॉर्म आहे आणि हा न्यू फॉर्म म्हणजे न्यू यंग हनीबी कशापासून तयार झालेली आहे? पॅरेंट हनीबीपासून, प्री एक्झिस्टिंग फॉर्मपासून. ठीक आहे, तर एक ऑर्गॅनिझम त्याच्यासारखाच दुसरा ऑर्गॅनिझम तयार करतो, त्या प्रोसेसला आपण म्हणणार रिप्रोडक्शन. So reproduction process is very essential or it is responsible for continuation of human race or race of any animal or organism. कोणताही ॲनिमल त्याला जर त्याचं अस्तित्व या अर्थवर, आपल्या पृथ्वीवर टिकवून ठेवायचं आहे तर तो ॲनिमल रिप्रोडक्शन करणार, त्याच्यासारखाच दुसरा ॲनिमल तयार करणार. अशामुळे काय होतं, वर्षानुवर्ष, हजारो वर्षापर्यंत पर्टिक्युलर स्पीसीज ही अर्थवर आहे. ह्युमन्स हे सुद्धा हजारो वर्षापासून आपल्या अर्थवर आहेत. आपण या अर्थवर आहोत का? कारण की एक ह्युमन हा त्याच्यासारखा दुसरा ह्युमन तयार करतो. ओके, जरी एका ह्युमनची लाईफ ही 100 इयरपेक्षा कमी असेल किंवा 100 इयर असेल तर 100 इयर नंतर तो डेड होणार. बरोबर, त्याची डेथ होणार आहे. पण त्याआधी तो काय करतो, तो त्याच्यासारखा दुसरा ह्युमन तयार करणार आणि अशा प्रकारे हजारो वर्षापासून ह्युमन्स किंवा मग दुसरे ऑर्गॅनिझम या अर्थवर एक्झिस्टिंग आहेत. रिप्रोडक्शन इज डिवायडेड इंटू 2 कॅटेगरीज, सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेक्शुअल अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन? In asexual reproduction, mostly it is seen in lower animal. Lower animal मध्ये आपल्याला asexual reproduction बघायला मिळणार. ओके, in sexual reproduction, higher animals, sexual reproduction occurs in higher animals. Okay, then asexual reproduction, asexual reproduction is not carried out by the process of meiosis. Meiosis is the process of cell division. एका सेलपासून जेव्हा दोन सेल तयार होतील, एका सेलपासून जेव्हा न्यू सेल तयार होणार, त्या प्रोसेसला आपण म्हणणार सेल डिव्हिजन. आणि सेल डिव्हिजनचे 2 टाईप आहेत, मिओसिस आणि मायटोसिस. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिसने नवीन सेल तयार होत नाही, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मायटोसिसने नवीन सेल तयार होणार. मिओसिस ही आपल्याला बघायला मिळते सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, ज्याच्यामध्ये गॅमेट तयार होतील. ओके, गॅमेट्स आर प्रोड्यूस बाय द प्रोसेस ऑफ मिओसिस. ओके, आणि
ज्या प्रोसेसमध्ये गॅमेट तयार होतात, फॉर्मेशन ऑफ गॅमेट, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस. जेनेसिस मीन्स सिंथेसिस, जेनेसिस मीन्स टू प्रोड्यूस समथिंग. ओके, तर या ठिकाणी कोणाचं जेनेसिस होत आहे, काय सिंथेसिस होत आहे, गॅमेट सिंथेसिस होत आहे. म्हणून याला आपण गॅमेट सिंथेसिस होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणणार गॅमेटोजेनेसिस. ओके, तर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये गॅमेट सिंथेसाइज होतात मिओसिस प्रोसेसने. गॅमेट सिंथेसाइज झाल्यानंतर त्यांचं फ्युजन होतं, मेल आणि फिमेल गॅमेट हे फ्यूज होतात. त्या प्रोसेसला आपण म्हणणार फर्टिलायझेशन. फ्युजन ऑफ गॅमेट्स मीन्स फर्टिलायझेशन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे नवीन ॲनिमल तयार होतात, जसं ह्युमनमध्ये जर आपण कन्सिडर केलं की आपले पॅरेंट आणि आपण आपल्या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी नाही. आपल्यामध्ये आणि आपल्या पॅरेंटमध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, पण व्हेरिएशनसुद्धा आहेत. आपण आपल्या पॅरेंटचे एक्झॅक्ट कॉपी नाही. ओके, कारण की आपण दोन वेगवेगळ्या ॲनिमलच्या वेगवेगळ्या ह्युमनच्या DNA पासून, मेल आणि फिमेल हे दोन वेगवेगळे ॲनिमल्स आहेत, बरोबर. यांचा DNA वेगळा आहे. आपल्या पॅरेंटमध्ये आई आणि वडील यांचा DNA वेगळा आहे. ओके, एक्झॅक्ट नाही. आणि या दोन वेगळ्या DNAचा कॉम्बिनेशनने आपण तयार झालेलो आहोत, बरोबर. म्हणून आपण आपल्या पॅरेंटची एक्झॅक्ट कॉपी होऊ शकत नाही. आणि जर एक्झॅक्ट कॉपी नसेल तर आपण त्याला क्लोन म्हणणार नाही. म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये क्लोन तयार होत नाही. हे जर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये बघितलं तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये मिओसिस होणार नाही. मिओसिसने गॅमेट तयार होतात, म्हणजे या ठिकाणी गॅमेटोजेनेसिससुद्धा होणार नाही. गॅमेट जर तयार झालेले नसतील तर फर्टिलायझेशनसुद्धा होणार नाही. ठीक आहे, तर ही पूर्ण प्रोसेस या ठिकाणी होत नाही. मिओसिस पण नाही, गॅमेट फॉर्मेशन नाही आणि फर्टिलायझेशनसुद्धा नाही. तर या ठिकाणी जेम्युल फॉर्मेशन आणि बडिंगने दुसरा ऑर्गॅनिझम तयार होणार. एकाच ऑर्गॅनिझमपासून दुसरा ऑर्गॅनिझम तयार होतो. ठीक आहे, जसं आपण सेक्शुअलमध्ये मेल आणि फिमेल दोन वेगळे ॲनिमल घेतले होते, तसं असेक्शुअलमध्ये होत नाही. असेक्शुअलमध्ये एकाच ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार. म्हणून जो काही DNA असणार आहेत पॅरेंटमध्ये, तो सेम DNA न्यू ऑर्गॅनिझममध्ये असणार आणि म्हणून ते जेनेटिकली सेम असतील. आणि जर कोणताही ऑर्गॅनिझम जर जेनेटिकली सेम असेल तर त्याला आपण क्लोन असे म्हणणार. ओके, सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ क्लोन? इन असेक्शुअल रिप्रोडक्शन वी हॅव डेफिनेशन: द प्रोजेनी ऑर डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल. असे प्रोजेनी किंवा डॉटर सेल जे जेनेटिकली आयडेंटिकल आहेत त्यांच्या पॅरेंटबरोबर. ओके, पॅरेंट आणि डॉटर सेल जर जेनेटिकली आयडेंटिकल असतील तर डॉटर सेलला पॅरेंटचे क्लोन असे म्हणणार. ओके, तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला क्लोन बघायला मिळणार, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला क्लोन बघायला मिळत नाही. कारण की मेल आणि फिमेल गॅमेटच्या DNAच्या कॉम्बिनेशनने तिसरा कॉम्बिनेशन आहे. जो काही डॉटर सेल आहे त्याच्यात थर्ड कॉम्बिनेशन असणार. म्हणून या ठिकाणी व्हेरिएशन असेल. तर व्हेरिएशन जर असेल जेनेटिकल कॉम्बिनेशनमध्ये, म्हणजे पॅरेंटच्या DNA हा जर डॉटर DNA बरोबर एक्झॅक्ट कॉपी जर नसेल तर तो क्लोन नसतो. ठीक आहे, जेनेटिकली सिमिलर नाही तर क्लोन नाही. आपण या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन बघत आहोत. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. दोन प्रोसेस आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे: जेम्युल फॉर्मेशन अँड बडिंग. जेम्युल फॉर्मेशन इज सीन इन स्पॉन्जेस, बडिंग इज सीन इन हायड्रा अँड कोरल्स. मागच्या वर्षी आपण स्पॉन्जेस स्टडी केलेले आहेत, त्याच्यामध्ये असेक्शुअल मीन ऑफ रिप्रोडक्शन आहे जेम्युल फॉर्मेशन. ओके, जेम्युल फॉर्मेशनमध्ये होणार काय आहे? जेम्युल फॉर्मेशनमध्ये आता जेम्युल फॉर्मेशन हा त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये तयार होतो. ओके, स्पॉन्जची जी बॉडी आहे त्या स्पॉन्जच्या बॉडीमध्येच, समजा सपोज इट इज स्पॉन्ज. ओके, अँड इन अनफेवरेबल कंडिशन स्मॉल सेल मास इज फॉर्म.
Okay, this small cell mass is known as gemule, and gemule has two layers, outer layer and inner layer. Outer layer of cell is known as amoebocyte. Inner layer of this group of cell is known as archaeocytes. ठीक आहे, तर मधल्या साईडला आर्किओसाइट असतील आणि त्या आर्किओसाइटला कव्हर असेल अमिबोसाइटचं. बरोबर. आता जेम्यूल हे अनफेवरेबल कंडिशनमध्ये तयार होणार आहे ज्या वेळेस सर्वायवल पॉसिबल नसेल. स्पॉन्जेसमध्ये काय होणार? स्पॉन्जेस आर ॲक्वॅटिक. स्पॉन्जेस काय आहेत? ॲक्वॅटिक आहेत. ठीक आहे. जर सराउंडिंग फ्रेश वॉटर स्पॉन्ज जर आपण कन्सिडर केला, सराउंडिंग वॉटर जर रिव्हरमध्ये स्पॉन्ज आहे, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत तो स्पॉन्ज इझिली सर्वाईव्ह करेल. पण जर त्या रिव्हरमधून पाणी निघून जातं ड्राय कंडिशनमध्ये, जेव्हा पाणी नसेल तेव्हा हा स्पॉन्ज जिवंत राहू शकत नाही, हा सुद्धा ड्राय होईल. ओके. तर ड्राय होण्याआधी जेव्हा पाण्याची लेवल ही कमी होत जाते रिव्हरमध्ये, तेव्हा हा ऑर्गॅनिझम स्पॉन्ज तयार करतो जेम्यूल. ओके. म्हणजे जेम्यूल हा अनफेवरेबल कंडिशनमध्ये तयार होतो ज्या वेळेस तो ॲनिमल जगू शकत नाही, कारण की हे कंडिशन ह्या खराब होत जातात. अनफेवरेबल कंडिशन म्हणजे जगण्यासाठी खराब असलेल्या कंडिशन, ज्यात ऑर्गॅनिझम जगू शकत नाही. अनफेवरेबल कंडिशनमध्ये जेम्यूल तयार होणार आणि नंतर जेव्हा फेवरेबल कंडिशन अराईज होईल, जेम्यूल तयार झाला. ओके. या ठिकाणी जेम्यूल तयार झालेला आहे आणि हा पूर्ण स्पॉन्ज हा ड्राय झालेला आहे. दुसऱ्यांदा जेव्हा त्या रिव्हरमध्ये पाणी येईल तेव्हा या जेम्यूलपासून एक नवीन स्पॉन्ज तयार होणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे जेम्यूल formation is seen in sponges. There are two types of cell, archaeocytes, the main cells, and archaeocytes are covered by amoebocytes. Gemmules are formed in unfavorable condition. Gemmules are formed in unfavorable conditions. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल ऑफ स्पॉन्ज इज स्पॉन्जिला. ओके. ऑर्गॅनिझमचं नाव आहे, ॲनिमलचं नाव आहे स्पॉन्जिला. दूसरा है असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शन प्रोसेस इज बडिंग. बडिंग इज सीन इज सिलेंटेरेट. सिलेंटेरेट हा फायलम आहे ॲनिमल किंगडममधला, ज्याच्यातला आपण एक्झाम्पल घेत आहोत हायड्रा. ओके. दोन एक्झाम्पल आहेत सिलेंटेरेटचा, हायड्रा अँड कोरल्स. ज्या प्रकारे आपण या ठिकाणी बघतोय की हा एक इंडिव्हिज्युअल हायड्रा आहे. अ स्मॉल बर्ड इज फॉर्म ॲट द लोअर साईड ऑफ इट्स बॉडी. ओके. बर्ड म्हणजे कळी, ज्या प्रकारे कळी तयार होते त्या प्रकारे या ठिकाणी हायड्राच्या खालच्या साईडला एक छोटी बर्ड तयार होणार. इट विल ग्रो अँड कन्वर्ट इनटू अ यंग हायड्रा. तर याच्यापासून बर्डपासून एक यंग हायड्रा तयार होणार आणि लेटर ऑन इट विल डिटॅच फ्रॉम द पॅरेंट अँड सेटल ऑन अ सबस्ट्रॅटम. हा हायड्रा नंतर डिटॅच होऊन एका सबस्ट्रॅटमवर, कोणत्याही सबस्ट्रॅटमवर म्हणजे त्या नदीच्या किंवा सागराच्या तळाशी तो अटॅच होईल आणि अटॅच झाल्यानंतर तो परत एका इंडिव्हिज्युअल हायड्रामध्ये ग्रो होणार आहे. तर एकाच हायड्रापासून दुसरा हायड्रा तयार झाला. ठीक आहे. एकच ऑर्गॅनिझम, एकच ॲनिमल इन्व्हॉल्व आहे, दुसरा ॲनिमल इन्व्हॉल्व नाही. म्हणून हे दोघं ॲनिमल हे जेनेटिकली एक्झॅक्ट कॉपी असतात एकमेकांचे, म्हणून या ॲनिमलला आपण क्लोन असे म्हणणार. ओके. बिकॉज दे आर जेनेटिकली सिमिलर, दे आर जेनेटिकली एक्झॅक्ट कॉपी ऑफ ईच अदर. सो इन असेक्शुअल रिप्रोडक्शन क्लोन्स आर फॉर्म. ओके. तर बर्डिंग प्रोसेस, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बर्डिंग प्रोसेस? बर्ड विच ग्रोज अँड फॉर्म टेंटॅकल्स. ओके. टेंटॅकल्स म्हणजे काय? हायड्रामध्ये हे जे आहेत फिंगर लाईक प्रोजेक्शन, दीज आर टेंटॅकल्स. टेंटॅकल्स आर फॉर्म अँड इट विल डेव्हलप इंटू अँड ॲडल्ट, इंटू अँड न्यू इंडिव्हिज्युअल. ओके. बर्ड ग्रो होणारे टेंटॅकल फॉर्म होतात, ग्रो त्याची कंटिन्यू राहील. ओके.
आणि तो एक ॲडल्ट हायड्रामध्ये म्हणजे एक न्यू हायड्रामध्ये ग्रो होईल. न्यू हायड्रामध्ये या ठिकाणी ग्रो झाला या प्रकारे, नंतर तो पॅरेंटपासून डिटॅच होणार. ओके, आणि एक नवीन ॲडल्ट हायड्रामध्ये ग्रो होणार. तर या ग्रोईंग स्टेजला जेव्हा बड फॉर्म होते त्यापर्यंतच्या प्रोसेसला आपण म्हणणार बडिंग. थर्ड टाईप आहे या ठिकाणी ॲडिशनल आपल्याला दिलेलं आहे रिजनरेशन. व्हॉट इज मीन बाय रिजनरेशन? रिजनरेशन मीन्स इट इज फॉर्म बाय टू वर्ड. रिजनरेशन, जनरेशन मीन्स जेनेसिस मीन्स सिंथेसिस, काहीतरी तयार होणे, जेनेसिस. री मीन्स काय? अगेन, काहीतरी परत तयार होणे. या प्रोसेसला आपण रिजनरेशन असे म्हणणार. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो वॉल लिझार्डचं. आपल्या घरात वॉल लिझार्ड असतात, भिंतींवर पाली असतात, ठीक आहे, लिझार्ड. जर एखाद्या लिझार्डची टेल ही डिटॅच झाली, कट झाली, एखाद्या लिझार्डची टेल जर कट झाली काही कारणाने, तर काय होणार? त्या ठिकाणी नवीन टेल ग्रो होते. ओके, म्हणजे काय झालेलं आहे? या ठिकाणी या ऑर्गॅनिझमचा हा बॉडी पार्ट लॉस्ट झालेला आहे किंवा डॅमेज झालेला आहे. आता काय होणार? हा लॉस्ट और डॅमेज पार्ट विल अगेन सिंथेसाइज, इट विल अगेन जनरेट. म्हणून या प्रोसेसला, या जेनेसिस, या सिंथेसिसच्या प्रोसेसला, तयार होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणणार रिजनरेशन. हा जो पार्ट आहे तो रिजनरेट होत आहे, परत तयार होत आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या प्रोसेसेस आपल्याला लोअर ॲनिमलमध्ये सुद्धा बघायला मिळतो. हायड्रा, प्लॅनेरिया सारख्या ॲनिमलमध्ये, आणि आपल्याला हायर ॲनिमलमध्ये सुद्धा बघायला मिळतो, ज्यात आपण आपला जो डॅमेज पार्ट आहे त्याला रिपेअर करण्याचं काम करतो. ओके, सो बाय द प्रोसेस ऑफ रिजनरेशन द ऑर्गॅनिझम कॅन फंडामेंटली रिपेअर और रीग्रो और रिस्टोअर इट्स लॉस्ट और डॅमेज पार्ट. ऑर्गॅनिझमचा लॉस झालेला पार्ट किंवा डॅमेज झालेल्या पार्टला रिपेअर करणे किंवा त्याला रिग्रो करणे, जसं आपण लिझार्डचा एक्झाम्पलमध्ये बघितलं आहे की त्याने त्याची टेल रिग्रो केली, म्हणजेच रिपेअर केलेली आहे. किंवा मग सोप्या अजून तिसरा शब्द वी कॅन से रिस्टोअर. डॅमेज पार्ट हा रिस्टोअर करणे, लॉस पार्ट हा रिस्टोअर करणे, या प्रोसेसला आपण म्हणणार रिजनरेशन. ओके, तर रिजनरेशन हा रिप्रोडक्शनचा पार्ट नाही आहे, म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये त्या प्रोसेसचा हा पार्ट नाही. पण एखाद्या ऑर्गॅनिझमचा बॉडी पार्ट जर डॅमेज झालेला असेल तर तो त्याचा पार्ट परत तयार करू शकतो, बॉडी पार्ट परत तयार करू शकतो. त्या प्रोसेसला आपण रिजनरेशन असं म्हणणार. तर आता आपण एक्झाम्पल घेत आहोत या ठिकाणी प्लॅनेरियाचं. प्लॅनेरिया, ओके, दिस इज ॲन प्लॅनेरिया, दिस इज द प्लॅनेरिया. आता या ठिकाणी होणार काय की प्लॅनेरियाची बॉडी या ठिकाणी कन्स्ट्रिक्शन तयार होणार, या ठिकाणी एक खाच तयार होईल, आणि खाच तयार झाल्यानंतर काय होणार? या ठिकाणी हा कॉन्स्ट्रिक्शन तयार होईल, आणि हे दोघं म्हणजे ही ती एंटायर त्याची बॉडी आहे. आणि या ठिकाणी जर खाच तयार झाली तर काय होणार? याची बॉडी कट होऊन जाईल दोन पार्टमध्ये. ओके, तर दोन वेगवेगळ्या पीसेसमध्ये याची बॉडी सेपरेट झालेली आहे. आता या ठिकाणी हा ऑर्गॅनिझम हा काय करणार? ॲनिमल याचा जो लॉस पार्ट आहे तो तयार करणार. हा जो सेकंड पीस आहे हा त्याचा वरचा जो लॉस पार्ट आहे तो तयार करणार. तर याच्यामध्ये काय झालेलं आहे? या ऑर्गॅनिझमचा लॉस पार्ट याने रिजनरेट करून एक नवीन ऑर्गॅनिझम तयार केला. सेम दुसऱ्या पीसच्या बाबतीत होणार. याचासुद्धा वरचा भाग नाही आहे, तर हा काय करणार? वरचा भाग तयार करणार आणि परत एका इंडिव्हिज्युअल ॲनिमलमध्ये ग्रो होईल. तर अशा प्रकारे याने काय केलेलं आहे? स्वतःचा पार्ट रिजनरेट केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे मायटोसिस प्रोसेसने रिजनरेशन होणार. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे सुद्धा मायटोसिसने होणार आहे, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन होणार आहे मिओसिसने. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं जेमिल फॉर्मेशन अँड बडिंग. त्याच्यामधले डिफरन्स लक्षात ठेवा. जेमिल फॉर्मेशन ऑकर्स इन स्पॉन्जेस लाईक स्पॉन्जिला, एक्झाम्पल आहे स्पॉन्जेसचं.
budding occurs in coelenterate. Example are hydra and corals. Second difference is gemmules are formed in unfavorable condition. जेव्हा नदीत पाणी नसेल तेव्हा स्पॉन्ज ड्राय होतील आणि ड्राय होत असताना ते जेम्यूल फॉर्म करतील. ओके. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये जेव्हा त्या नदीत पाणी येईल तेव्हा तो जेम्यूल एका नवीन स्पॉन्जमध्ये ग्रो होणार. बडिंगमध्ये काय होतं आहे, बडिंगमध्ये डिफरन्स आहे की बडिंग प्रोसेस ही फेवरेबल कंडिशनमध्ये होईल. जेव्हा पाणी आहे, ॲक्वॅटिक ॲनिमलमध्ये आपण एक्झाम्पल घेतला, जेव्हा पाणी आहे आणि पॅरेंट हायड्रा हा चांगल्या प्रकारे सर्वाईव्ह करत आहे तेव्हाच, म्हणजे फेवरेबल कंडिशनमध्येच नवीन ॲनिमल तयार होणार. ठीक आहे. जेम्यूल फॉर्मेशन अनफेवरेबल कंडिशनमध्ये, बडिंग फेवरेबल कंडिशनमध्ये कॅरी होणार. सो दिस इज ऑल अबाउट अवर फर्स्ट लेक्चर ऑफ रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स.